रविवारी गजानन महाराज प्रकट दिन मोठ्या थाटामाटात पंढरी नगरीमध्ये साजरा करण्यात आला। परंतु या दिवशी गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविक भक्तांना वाहतूक कोंडीचा मोठा मनस्ताप व पश्चाताप सहन करावा लागल्याचे चित्र गजानन महाराज मंदिर परिसरात पाहावयास मिळाले। वास्तविक पाहता गजानन महाराज प्रकट दिन असल्यामुळे पोलीस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून चौकामध्ये वाहतूक कोंडी न होण्याचे नियोजन करणे गरजेचे होते। मात्र पोलीस गाडी आली आणि सायरन वाजवत निघून गेली, असे प्रकार येथे घडले। वाहतूक पोलीस ऑन ड्युटी खडा पहारा देत असल्याचे कुठेही पाहावयास मिळाले नाही। त्यामुळे गजानन महाराज मठाच्या बाजूच्या चौकात सातत्याने वाहतूक कोंडी होत राहिली। या वाहतूक कोंडीमधून वाट काढताना भाविकांना अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागला। यामुळे पंढरी नगरीमधील वाहतूक पोलीस नेमके करताय काय हा सवाल उपस्थित होत आहे। शहराच्या लोकसंख्येच्या मानाने वाहतूक पोलिसांची संख्या कमी आहे, पण आहे त्या संख्येचे नियोजन जर अधिकाऱ्यांनी व्यवस्थित केले तर पंढरपुरातील सर्व चौक वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास घेतील। परंतु सदानकदा वाहतूक व्यवस्थेचे 3-13-9-18 वाजल्याचे पाहावयास मिळत असते। पंढरी नगरीमधील महत्त्वाच्या चौकामधील वाहतूक कोंडीचे नियोजन कधीही पोलीस प्रशासनाकडून काटेकोरपणे झाल्याचे दिसत नाही। चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत, परंतु सीसीटीव्ही कॅमेरेही हे शोभेचेच वस्तू बनत असल्याचे दिसत आहे। कारण वाहतूक कोंडी ही शनिवार रविवारची नव्हे तर रोजचीच बोंबाबोंब झाल्याचे चित्र छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्टेशन रोड, गजानन महाराज मठ व इतर महत्त्वाच्या गर्दीच्या भागामध्ये पाहावयास मिळत आहे।